गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्राच्या प्रथम वर्षपूर्ती पर्वावर मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर, बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव माननीय तुषार महाजन यांची मंत्रालयात भेट घेतली। 2024-25च्या संच मान्यतेमुळे अतिरिक्त होणारे शिक्षक व विद्यार्थ्यांची अडचण यासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा झाली। संच मान्यते संबंधाने तातडीने आवश्यक अशी अनुकूल कार्यवाही करण्याचे मान्यवरांनी मान्य केले। शिक्षण सेवक पद बंद करून पूर्ण वेतनावर नियमित नियुक्ती करणे, सद्यस्थितीत परिवीक्षाधीन कालावधी 1 वर्ष करून मानधन दरमहा 40,000 रुपये करणे, मुख्यालय सक्ती संपवणे, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या, शापवा, बीएलओ सह अन्य अशैक्षणिक कामातून सुटका, ऑनलाईन सह अन्य कामाचा वाढता जाच, पदवीधर वेतन श्रेणी 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, वेतन त्रुटी, पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन, स्क्रॅप अशा विविध विषयांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्याची मागणी केली। या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीच्या बाबतीत माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मकता व्यक्त केली। त्याचप्रमाणे नागपूर विभाग पदवीधर आमदार माननीय ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, नाशिक विभाग पदवीधर आमदार माननीय सत्यजितजी तांबे, माननीय आमदार मनोजराव घोरपडे यांच्यासह चर्चा करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर, राजन सावंत, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कनसे, नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रकाश अहिरे, युवा पदाधिकारी सुमित बच्छाव आदी उपस्थित होते। देवगड शिक्षण विभागाच्या औदासिन्यामुळे तालुक्यातील शिक्षकांचे माहे जानेवारीचे पगार रखडले होते। त्यामुळे शिक्षक समितीने राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत रात्री 8 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी यांना दालनात रोखून धरून पगार त्वरित करण्यात यावेत व गट शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी लावून धरली होती। त्यानंतर पगाराची कार्यवाही दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली। देवगड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या संबंधाने आवश्यक कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोस्कर यांनी केली आहे। राज्य अर्थसंकल्प 2025-26च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे निवेदन सादर केले आहे। श्रीमद भागवत समिती वर्धाकडून उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला सन्मानित करण्यात आले आहे। राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी हा सन्मान स्वीकारला आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा ठाणेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष विनोद लुटे, सरचिटणीस गुरुनाथ पवार, कार्याध्यक्ष संदीप भोईर, कोषाध्यक्ष संतोष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी राज्यनेते उदयराव शिंदे, सरचिटणीस राजन कोरगावकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कनसे, कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आढाव व ठाणे जिल्हा शिक्षक समिती परिवारातील अनेक बांधव उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन संपन्न झाले। यावेळी तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, शिक्षणाधिकारी कादर शेख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार मॅडम यांच्यासह शिक्षक समिती सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाचे जिल्हा अधिवेशन व भव्य शिक्षण परिषद कार्यशाळा राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार विनोद अग्रवाल यांनी केले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सभापती पौर्णिमाताई ढेंगे, दीपाताई चंद्रिकापुरे, रजनीताई कुंभरे, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गाडेकर, नागपूर विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा नेते सुरेश रहांगडाले, भंडारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्रीधर काकीरवार, सरचिटणीस आचल दामले, जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम यांच्यासह जिल्हा
तालुका शाखेचे पदाधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मनपा नाशिकच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। नवनियुक्त अध्यक्ष मुरलीधर भोर, उपाध्यक्ष विलास दांडगे, सरचिटणीस प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष उमेश पाटील, कोषाध्यक्ष हिलाल जगदाळे, महिला आघाडी प्रमुख कल्पना खालकर ठाकरे यांचा सत्कार माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। अमरावती, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पेसा क्षेत्रात नियुक्त कंत्राटी शिक्षकांना 4 महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे। संच मान्यतेमुळे निर्माण झालेल्या स्थितीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेची भूमिका ठरविण्याकरिता दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आभासी सभेचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याकरिता आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच या शासन निर्णया संबंधाने गावातील नागरिकांमध्ये तसेच पालकांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील DCPS to NPS रकमा वर्ग न होणे, शनिवारच्या शालेय कामकाजाच्या वेळेत बदल करण्यासंबंधाने ठाणे शिक्षण विभागाला निर्देश देण्याच्या मागणीसाठी राज्याचे शिक्षण सहसंचालक देविदास कुलाळ यांची 24 फेब्रुवारी रोजी भेट घेण्यात आली। यावेळी राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद लुटे, भिवंडी तालुका शाखेचे अध्यक्ष जगदीश झिंजाळ, शहापूर तालुका शाखेचे अध्यक्ष योगेश ठाकरे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग व शिक्षक समिती शाखा कणकवली यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन शाळांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, जिल्हा सचिव तुषार आरोस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, कणकवली तालुका अध्यक्ष टोनी मापसेकर तसेच तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते। सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान अंशराशीकरणाकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अमरावती जिल्हा शाखेने प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर अरविंद मोहरे यांच्याकडे केली आहे। यावेळी शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, जिल्हा शाखेचे पदाधिकारी संभाजी रेवाळे, शैलेंद्र दहातोंडे, उमेश चुनकीकर, प्रफुल्लजी वाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय